नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन शब्द या अगोदर 3 भाग पोस्ट केलेले आहे, ते नक्की बघा. अप्रस्तुत विषय सोडून यादवी आपापसातील कलह, पोरका आईवडिलांना पारखा झालेला, अनाथ घरादाराला पारखा झालेला, 11वा बृहस्पती, दाट मैत्री, आंबट तोंड, निराशेची मुद्रा, आंबट शौकीन, भलत्या चैनी करणारा, इनमीन 3:15 अगदी कमी प्रमाणात, कातर वेळ, संध्याकाळ, काळा फत्तर, अगदी मूर्ख, घाशीरामी, जुलमी, मूर्खपणाची कारकीर्द, दरिद्रनाम संवत्सरे, अत्यंत दरिद्री, दिवटा, बेअक्ली माणूस, पांढरी पोळी, साधी पोळी, पाताळयंत्री, गुप्त मसलती करणारा, पायलीचे 15, अतिविपुल, बालबोध, मुलांना समजण्यासारखे सोपे, 100 नंबरी, अत्यंत शुद्ध, शेणामेणाचा, अशक्त, ओवाळून टाकणे, तुच्छ कुचकिमतीचा म्हणून फेकून देणे, अलबत्त्या गलबत्त्या, क्षुल्लक माणूस किंवा बिनकामाचा माणूस, आसमानी, सुलतानी, दुर्दैवामुळे किंवा राजाच्या दुष्टपणामुळे प्राप्त झालेली संकटे, आकाशपाणी, मद्य, अंतबट्ट्याचा व्यापार, नुकसानकारक व्यापार, आखाड सासरा, नसता मोठेपणा आपणाकडे घेऊन दुसऱ्यावर करडा अंमल चालवू पाहणारा माणूस, कोट कल्याण, फार मोठे कल्याण, ऋणानुबंध, पूर्वजन्मांचा संबंध, स्नेह, घरोब्याचे संबंध, उंटाचे पिलू, प्रथम प्रिय वाटणारी आणि नंतर त्रासदायक होणारी वस्तू, कुंभारणीचे घर, जेथे गेल्याने बुद्धिभ्रंश होतो, रूप पालटते, गजांतलक्ष्मी, अतिशय श्रीमंती, गुलाबाचे फूल, नाजूक पुरुष किंवा स्त्री, मूल, गोरज मुहूर्त, संध्याकाळची वेळ, घटोत्कचाचा बाजार, फसवे, घड्याळ, टिपरू, खायला भाकर आणि तोंडी लावायला मिरची असे अगदी साधे, गरिबाचे जेवण, घोड नवरा, मोठ्या वयाचा वर, चंदूलाल, चैनी, उधळ्या माणूस, चौकोनी शिरा, हव्या त्या कामाला उपयोगी पडणारा माणूस, जगतशेठ, अतिश्रीमंत माणूस, जावई शोध, भलती सुधारणा, जो बदल केल्याने वस्तू पहिल्यापेक्षा अधिक वाईट होते असा बदल, झोटिंग बादशाही, अव्यवस्था, त्रिशंकू, धड इकडे ना तिकडे, अधांतरी, नंदीबैल, मूर्ख, अविद्वान, बेअक्ली माणूस, परसांतली भाजी, विनासायास मिळणारी वस्तू, नृसिंह अवतार, उग्र स्वरूप, माकडाची जखम, ज्यात अनेक लोक पडल्यामुळे विचका झाला आहे असे काम, मधुमक्षिकेचे व्रत, उपयुक्त आहे असे घेण्याची वृत्ती, मुक्ताफळे, मूर्खासारखे बोललेले शब्द, रामराज्य, अत्यंत सुखाचे राज्य, मीना बाजार, ज्या बाजारात दुकाने चालविणाऱ्या बायकाच असतात आणि खरेदी करणाऱ्याही बायकाच असतात, लंबकर्णाची स्वारी, गाढव, वितंडवाद, मूर्खपणाचा वादविवाद, वाघाची मावशी, मांजर, शिखंडी हा प्रथम स्त्री असून नंतर त्यास पुरुषत्व प्राप्त झाले अशी पौराणिक कथा आहे, वेडापीर, छानदिष्ट माणूस, अचरट माणूस, शेंदाड शिपाई, भित्रा माणूस, सूर्याचे पिल्लू, दिवा, सुदाम्याचा अवतार, अतिशय हाडका आणि रोडका माणूस, हिंगाचा खडा, तल्लख माणूस, वृत्तनिवेदक, बातम्या सांगणारा, धालगज, भवानी, शूर, उपद्व्यापी स्त्री, जहांबाज, चीज, राग गायनासाठी रचलेले काव्य, लवाद, उभय पक्षांच्या संमतीने नेमलेला मध्यस्थ, धारेकरी, धाऱ्याने जमीन घेणारा, मंग्यारो, गवत, पतेरा गोळा करण्याचे साधन, यमनियम, आत्मसंयमासाठी करावयाची पेच, पागोट्यात खोवण्याचा जडावाचा मोत्याचा तुरा, शेमला, डोक्याला बांधलेल्या पटकाचा पदर, धूळभेट, उभ्या उभ्या झालेली भेट, अनभिज्ञ, काहीच माहिती नसलेला, लंकेची पार्वती, पार्वतीने शंकराकडे दागिन्यांसाठी धरलेल्या हट्टामुळे शंकर विश्वकर्माला बोलावून पार्वतीसाठी दागिने करण्यास सांगतात, विश्वकर्मा मात्र सोन्याची लंकाच उभी करून देतो, गृहप्रवेश करताना रावणाने केलेल्या पूजेवर शंकर खुश होतात व त्याला वर देतात, रावण मात्र या बदल्यात सोन्याची लंका मागून घेतो, पार्वती मात्र रावणाला शाप देऊन बिगर दागिन्याची शंकराबरोबर निघून जाते, म्हणून अंगावर दागिने नसणाऱ्या स्त्रीला लंकेची पार्वती म्हणतात. शकुनी मामा, कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य,
सत्सत विवेकी बुद्धी, सत्य असत्य व बुद्धीला स्मरून. रुद्राजी संतापी माणूस, द्रष्टा साक्षात्कार झालेला. मांडव परतनी, लग्न समारंभातील वधू पक्षाकडून वर पक्षाला दिली जाणारी अखेरची मेजवानी. गडगणे, लग्नापूर्वी नवरदेव नवरीला दिलेली मेजवानी. त्रिदंडी, शरीर मन वाचा यांच्यावर नियंत्रण ठेवणे. पराधीन, दुसऱ्याच्या अधीन असणारा. पाणीवळ, पाण्यावरील पालापाचोळा, कचरा. गवळण, तमाशाच्या प्रारंभीचे स्तवन. मेहुण, धार्मिक कार्यासाठी लग्न झालेल्या जोड्यांना बोलवल्यास त्याला मेहुण म्हणतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.